नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रस्त्यालगत असलेल्या पठारे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जादूटोण्याचं करून जावयाने सासराच्या घरासमोर अघोरी स्वरूपाची पूजा करत कुऱ्हाडीच्या साह्याने जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. देवळाली प्रवरा येथील पठारे वस्तीवर राहणारे गोविंद गंगाधर पठारे यांच्या घरासमोर रात्री 1 वाजल्यानंतर संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं दिसून आलं. घराबाहेर टाचण्या, टोचलेली लिंबू, काळी बाहुली, हळद कुंकू, गलोर, दोरी आणि कुऱ्हाड अशा वस्तूंसह पूजा सुरू असल्याचं कुटुंबियांच्या निदर्शनास आलं. गेटचा आवाज झाल्याने घरातील सदस्य जागे झाले. बाहेर पाहिलं असता 4 जण संशयास्पद विधी करत असल्याचं दिसलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरले. मात्र धाडस दाखवत त्यांनी पाठलाग करून 4घांपैकी एकाला पकडण्यात यश मिळवलं. संबंधित व्यक्तीस राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मध्यरात्री जादूटोण्यासारखा विधी, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि जीवघेण्या हल्ल्याचा आरोप या सर्व घटनांमुळे पठारे वस्ती आणि देवळाली प्रवरा परिसरात भीती आणि चर्चांना उधाण आलं असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी नानासाहेब उंडे, देवळाली प्रवरा. गोविंद पठारे काल सर्वसाधारण रात्री 4:12 ड्युटी करून, ॲम्ब्युलन्स ड्युटी करून 12:30 वाजता घरी आलो. तर 26/4/2025 रोजी माझी मुलगी पूनम विशाल लांडगे हिचा घातपाती मृत्यू झाला. त्याच्यानंतर आम्ही रीतसर फिर्याद दाखल केली. समोरच्या आरोपींना अटक झाली. त्याच्यानंतर त्यांना काही दिवसात जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर आम्ही DOISP ऑफिस, MIDC पोलीस स्टेशन यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना, आरोपींना समज द्यावी असा पत्रव्यवहार केला का ते आमच्या घरी येऊन आम्हाला धमकू शकतात, हाणमारी करू शकतात किंवा आम्हाला आमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हावा असं काहीतरी करू शकतात. पोलीस स्टेशनने त्यांना समज द्यावी किंवा जे 3 वर्षाचं बाळ आहे त्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर बळजबरी करू शकतात. तर त्यांना ते बाळ ताब्यात घ्यायचं असेल तर कोर्टामार्फत ते निरीक्षर प्रोसेस करून ते बाळ ताब्यात घ्यावे. परंतु काल अचानक रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आरोपीपैकी विशाल रावसाहेब लांडगे आणि 3 अनोळखी इसम हे रात्री आमच्या घरी आले. आमच्या दारामध्ये त्यांनी जादूटोणा, भानामती करण्यासारखे प्रयोग केले. परंतु गेटचा आवाज आल्यामुळं आम्ही झोपेत असताना आम्ही जागे झालो. त्यापैकी 3 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आणि त्यापैकी विशाल रावसाहेब लांडगे हा आरोपी आमच्या मुलांनी रोडच्या साईडला अंधारात पकडला आणि त्याला इथं उजाडात आणून पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनची टीम आली. त्यांनी पोलीस स्टेशनच्या आम्ही त्यांच्या ताब्यात दिला तो आरोपी. नंतर मी रात्री 2-2:15च्या दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करायसाठी गेलो तर त्यांनी NCR आमची घेतली. अजून फिर्याद दाखल करायला जायचंय. मनीषा गोविंद पठारे. रात्री आम्ही झोपल्यानंतर आहे ना, मुलीचे मिस्टर इथं आले आणि ना तिने जादूटोणा केला आमच्या दरवाजामध्ये आणि गेटचा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो तर तिने ना गेटचा आवाज ऐकला, लगेच पळाला. तो पळाल्याबरोबर हे 2 जण गेले, त्याला पकडून आणलं. पकडल्यानंतर बघितलं तर तो जावईच होता आमचा. बाकी काही नाही, तो फक्त आम्हाला मारण्यासाठी आलेला होता. आमच्या बाळाला, आमची मुलगी तिने मारलेली होती. आम्हाला तशा धमक्या दिलेल्या होत्या. छोट्या बाळासाठी आला होता तो. त्याला बाळाला लागत असेल किंवा काहीतरी त्याच हे असं जादूटोणा पण करून गेला. बांगड्या हात पटीने मला म्हणला का माझं बाळ मला लागत, मला पाहिजे. मी दिलं नाही, हात धरला माझा, बांगड्या फुटल्या माझ्या. हे झालं कुऱ्हाडी, ते सगळं हे म्हणजे उद्या जर समजा अजून वर्ष पण नाही झालं, 15 दिवसामध्ये श्राद्ध आहे तिचं.